छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेतलं की डोळ्यांसमोर उभी राहते ती 6 फुटांची पिळदार शरीर यष्टीची आणि वाघालाही जरब बसवणारी तेजपुंज मूर्ती। छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर मराठ्यांचं स्वराज्य तितक्याच ताकदीने चालवणाऱ्या आणि औरंगजेबाला जबरदस्त लढा देणाऱ्या छत्रपती शंभू राजांच्या आयुष्यावर आधारित छावा हा सिनेमा हा प्रेक्षकांच्या भेटीस हा आलेला आहे। खरं तर नुकताच या सिनेमाचा काल ट्रेलर हा सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला। तर विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या छावा सिनेमाचं दिग्दर्शन केले लक्ष्मण उतेकर यांनी। तर मग अशात हा ट्रेलर कसा आहे आणि तसंच या ट्रेलरमधील महत्त्वाचे डिटेल हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। आणि जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता आपण ट्रेलरबद्दल बोललो तर ट्रेलरमधील विकी कौशलचा रुद्रावतार पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही। 3 मिनिटं 8 सेकंदाच्या या ट्रेलरमधील चित्रपटातील महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित झाल्या। यामध्ये रश्मिका मंदाना ही छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसूबाईंची भूमिकेत आहे, तर औरंगजेबाच्या भूमिकेतील अक्षय खन्ना यांनी सर्वांनाच चकित केले। तर यातील पार्श्वसंगीत, ॲक्शन सीन्स, संवाद आणि एकंदरीतच कलाकारांचा लूक आणि त्यांचा अभिनय अत्यंत दमदार आहे, त्यामुळे चित्रपट किती दमदार असेल हे पाहण्यासारखं आहे। तर एकूणच या ट्रेलरमध्ये पाहायला मिळालं की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांचा उदय, राज्याभिषेक ते औरंगजेबाशी निडरपणे दिलेला लढा याची झलक या ट्रेलरमधून दाखवली। तर दमदार डायलॉग, तितकंच प्रभावी संगीत आणि विकीचा दमदार अभिनय हा सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय। तर अक्षय खन्नाने सुद्धा औरंगजेबाच्या भूमिकेत विकीला कडवी टक्कर दिली। तर हा चित्रपट पाहिला तर 14 फेब्रुवारी 2025ला रिलीज होतोय। तर मॅडॉक फिल्मने या सिनेमाची निर्मिती केली। तर मग आता चित्रपटाच्या ट्रेलरमधील डिटेलवर सुद्धा नजर टाकूयात। तर सर्वात आधी तर हा चित्रपट पाहिला तर एका कादंबरीवर आधारित आहे, ज्याचं नावच आहे छावा। खरं तरी कादंबरी सर्वांनाच माहिती असेल, ही मराठी कादंबरी असून हिचे लेखक आहेत शिवाजी सावंत। तर आता छावा हा शब्द पाहिला तर छत्रपती संभाजी महाराज यांना उल्लेखून वापरलाय, कारण त्यांना छावा सुद्धा म्हटलं जातं। खरं तर छावा या शब्दाचा अर्थ पाहिला तर सिंहपुत्र असा होतो। त्यामध्ये खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांना सिंहाप्रमाणे राजा मानलं जायचं, त्यामुळे त्यांचे पुत्र संभाजी महाराजांना सिंहाचा छावा असं म्हटलं गेलं। त्यामुळेच या ट्रेलरमध्ये एक डायलॉग हा पाहायला मिळतो, शेर नहीं रहा लेकिन छावा बेबी जंगल में घूम रहा है। तर हा डायलॉग सिंहपुत्र शब्दाचा संदर्भ देतो। तर आता छत्रपती संभाजी महाराज हे केवळ निर्भय योद्धाच नव्हते, तर ते युद्धनीतीने एक कुशल रणनीतिकार सुद्धा होते, ज्याचाच उल्लेख या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। तर खरं तर या ट्रेलरमध्ये जर आपण बारकाईने पाहिलं तर छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे सैन्य त्यांनी विविध भूभागावर आपल्याला विविध रणनीतीने लढताना दिसतात आणि याच रणनीती छत्रपती संभाजी महाराज हे अवलंबायचे तेच यामध्ये दाखवले गेले। तर यात पहिलं म्हणजे एका सीनमध्ये आपल्याला ते सर्व सैन्यांसह पाण्यातून बाहेर पडत शत्रूवर हल्ला करताना दिसतात। तर एका दुसऱ्या सीनमध्ये त्यांचं पूर्ण शरीर हे पूर्णपणे चिखलाने झाकलेले, जे रात्रीच्या वेळी शत्रूंवर हल्ला करण्याची त्यांची रणनीती असायची, जी त्यांनी वडिलांकडून म्हणजेच छत्रपती शिवरायांकडून ही शिकलेली। त्या व्यतिरिक्त या ट्रेलरमध्ये किल्ल्याभोवतीच्या ॲक्शन सीन्सची सुद्धा झलक पाहायला मिळते, जी चित्रपटाच्या ॲक्शन सिक्वेन्सचा एक मोठा भाग असू शकते, कारण छत्रपती संभाजी महाराज यांच्या राजवटीत रायगड आणि पन्हाळा यांसारखे किल्ले मजबूत करण्यात आले होते आणि ते एक महत्त्वाचे संरक्षण केंद्र म्हणून वापरले सुद्धा गेले। त्याशिवाय ट्रेलरचा पहिल्या सीनमध्ये विकी कौशल शिवलिंगावर दूध अर्पण करताना पाहायला मिळतो, जो एक जबरदस्त सीन दिसतो। खरं तर छत्रपती संभाजी महाराज हे एक कट्टर हिंदू आणि महादेवजींचे निस्सीम भक्त होते, ज्या चित्रपटात डिटेलमध्ये दाखवले गेलेले, परंतु याच ट्रेलरमध्ये चुकासुद्धा पाहायला मिळतात। आता त्या कोणत्या हे पाहिलं तर यात सर्वात महत्त्वाची आणि मोठी चूक मानली जाते ती म्हणजे या ट्रेलरमधील एक महत्त्वाचा डायलॉग, जिथे विकी कौशल म्हणतो, हे राज्य व्हावे हीच श्रींची इच्छा, परंतु वास्तव्यात हा डायलॉग चुकीचा आहे। खरं तर वास्तव्यात हा डायलॉग असं काही आहे, हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा, म्हणजेच हे हिंदू स्वराज्य व्हावे हीच ईश्वराची इच्छा आहे, असा यामागील अर्थ होतो। त्यामुळे ट्रेलरमधील हा डायलॉग खूपच चुकीचा दिसतो, कारण छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हटलं जातं, कारण मुघलांविरुद्ध त्यांनी केलेल्या लढ्याचं हे एक प्रमुख कारण होतं। खरं तर औरंगजेब
आणि त्याचे शासक हिंदूंना रोखण्यासाठी हिंदूंचं इस्लाममध्ये धर्मांतरण करत होते, तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी याचा विरोध करत मुघलांविरुद्ध चाल केलेली आणि याच कारणास्तव त्यांनी हा लढा दिला होता. आणि म्हणूनच त्यांचा हिंदुत्ववाद आणि त्यांची हिंदुत्वाप्रती असलेली ओढसुद्धा त्याच पद्धतीने दाखवली जाणं अत्यंत आवश्यक आहे, जे की या डायलॉगमधून दिसून येत नाही आहे. आता चित्रपटात हे कसं पाहायला मिळते हे पाहण्यासारखं आहे, पण तथापि हा एक डायलॉग चुकीच्या पद्धतीने वापरला गेल्याचं पाहायला मिळते. दरम्यान या व्यतिरिक्त या ट्रेलरमधील आणखीन एक महत्त्वाची चूक मांडली जाते, ती म्हणजे राज्याभिषेका वेळेचं लेझिम नृत्य आणि त्यामध्येच विकीने खांदे उडवत केलेली स्टेप. खरं तर इतिहासाचा आणि परंपरेचा विचार करता कोणताही राजा हा राज्याभिषेकावेळी नाचत नाही. त्यात लेझिम नृत्य जरी महाराष्ट्राची परंपरा समजून डोळेझाक केली, पण तरीसुद्धा मधली स्टेप विकीला छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत पाहताना खटकू शकते. यात महत्त्वाचं म्हणजे पूर्वीच्या काळी अगदी महाराणी असल्या तरीसुद्धा स्त्रियांना सार्वजनिक समारंभात उघडपणे फिरण्याची मुभा नव्हती. काही नियम हे राण्यांना पाळावे लागत होते, पण हे सगळं डावलून 1600-1700च्या काळात महाराणी येसूबाई छत्रपती संभाजी महाराजांबरोबर लेझिम खेळतात आणि इतर मानकरी हे पाहतात. त्या व्यतिरिक्त आणखीन एक चूक म्हणजे रश्मिकाची निवड असं चाहत्यांचं मत आहे. खरं तर महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका तितकीशी लक्ष वेधून घेत नाहीये. फक्त ट्रेलर पाहून तिच्या अभिनयाविषयी बोलणं तसं पाहिलं तर चुकीचं ठरेल, पण तिचा वावर आणि एकूणच स्क्रीनवरील प्रेझेन्स पाहता इतर कोणती अभिनेत्री उत्तम दिसली असती असं प्रेक्षकांना सुद्धा वाटते. दरम्यान या ट्रेलरचा सर्वात महत्त्वाचा सीन हा ट्रेलरच्या शेवटी दिसतो, ज्यामध्ये विक्की कौशल हा सिंहाच्या जबड्यात हात घालून जबडा फाडताना दाखवलेला आहे, जो पाहून सर्वांच्याच अंगावर काट आल्याशिवाय राहत नाही असा हा सीन आहे. तर आता आपण विक्की कौशलच्या लुकबद्दल बोललो तर खरं तर छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणं कोणत्याही कलाकारासाठी सोपं काम नाही आहे, कारण सर्वच लोकांच्या भावना ह्या महाराजांशी जोडलेली आहे. त्यामुळे विक्की कौशलने स्वतः यासाठी केस दाढी ही वाढवली, सोबतच फिटनेससुद्धा तसा करून घेतला. त्यात विक्की कौशलने सांगितल्यानुसार त्याला तब्बल 25 किलो वजन हे वाढवावं लागलं. तर तो म्हणाला की मला नव्हतं माहिती की या चित्रपटात मला घोडेस्वारीसुद्धा करायला सांगतील. माझ्यासाठी सगळ्या गोष्टी नवीन होत्या, मला घोडस्वारी ही माहिती नव्हती, त्यामुळे मी त्याचं प्रशिक्षण घेतलं. तर तलवारबाजी, भालायुद्ध आणि घोडस्वारी यासाठी मला 6 ते 7 महिने प्रशिक्षण मिळालं आणि 80 किलोवरून माझं वजन 105 किलो मला करावं लागलं. तर तो पुढे बोलताना म्हणाला की अनेक महिने प्रशिक्षण घेऊन प्रॅक्टिस केली, तर ॲक्शन कोरिओग्राफर परवेज सर आणि त्याची टीम आमच्यासोबत होती. टीझरमध्ये जो सीन दाखवला आहे तो जवळपास 2000 टीमने भर उन्हात शूट केला होता. यामध्ये 500 स्टंटमॅन होते. त्यामुळे विक्की कौशलने या रोलसाठी खूप मेहनत घेतलेली दिसते. तर मग या चित्रपटाच्या ट्रेलरवर तुमचं काय मत आहे? तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला? कमेंट करून नक्कीच सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका.